तुम्ही वसई वेस्ट परिसरातील डेपोच्या आसपास परिसरात फिरत असाल तर जरा सावधान, कारण त्या ठिकाणी काही चोर जे आहेत सक्रिय झालेले आहेत. तुमचे मोबाईल हिसकावतात, तुमच्या मोटरसायकल चोरतात, तुमच्या घरातली कॅश चोरतात. अशाच काही चोरट्यांना माणिकपूर पोलिसांनी अटक केलेली आहे. ही जी सुरुवातीला घटना घडली होती 30 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. वृंदावन रेस्टॉरंट बारच्या समोर बस डेपोजवळ जे आहे एक वसईत राहणारा इसम तिकडून जात होता. त्याने त्याच्या खिशातला मोबाईल फोन, रोख रक्कम हिसकावून घेऊन जो आहे चोरटा पसार झाला होता. याची तक्रार पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि जवळपास 3 आरोपींना अटक केलेलं आहे. यातील पहिला आरोपी आहे कैलास सुरेश शिरसाट, हा 40 वर्षाचा आहे. दुसरा आहे जावेद कमरुद्दीन शेख, हा 38 वर्षांचा आहे. तर तिसरा आरोपी आहे सुलेमान तारिक शेख, हा 25 वर्षाचा आहे. यांच्यावर वालीव पोलीस स्टेशन, माणिकपूर पोलीस स्टेशन, विरार पोलीस स्टेशन आणि आणखीन एक माणिकपूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहेत. हे 4 गुन्हे आधी दाखल होते, तर माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये आणखीन 4 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहेत. हे मोठ्या प्रमाणावर यांना व्यसन होतं, गर्दुल्य असल्याचं समोर आलेलं आहे. यांच्याकडून 3 मोटरसायकल आणि 1 मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यामुळे तुम्ही वसई स्टेशनच्या परिसरामध्ये मोबाईलवर बोलत असाल तर जरा सावधान. तुमच्या हातात जर खिशामध्ये कॅश असेल ती देखील जरा कमीच ठेवा, कारण अशा प्रकारे चोर येतात. आता या तिघांना पकडल्यानंतर तर या चोरीमध्ये कुठेतरी कमतरता येईल की नाही हे पाहावं लागणार आहे. परंतु आपल्या मोबाईलची, आपल्या खिशातले कॅशची काळजी ही आपल्यालाच घ्यायची आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही रस्त्यावर फिरताना सावध राहा. या संपूर्ण केसबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात. 30/11/24 रोजी प्रतीक हिरजी नागदा वय 36 हे इसम रिक्षातून येत असताना संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांच्याकडून रिअलमी नावाचा त्यांचा मोबाईल कंपनीचा फोन आणि काही पैसे काही लोकांनी हिरावून छिनून घेतले होते. त्या अनुषंगानं माणिकपूर पोलीस स्टेशन येथे 304(2) म्हणजे पूर्वीचं 392 नुसार आम्ही गुन्हा देखील नोंदवला होता आणि त्या अनुषंगानं तपास चौकशी इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. तर यामध्ये आम्ही सक्सेसफुलरित्या जो रॉबरीचा गुन्हा आहे तो उघडकीस आणू शकलो. यामध्ये कैलास सुरेश शिरसाट रिक्षाचालक आहे, हा वय वर्ष 40. जावेद शेख हाही रिक्षाचालक आहे, 38 वर्ष. आणि सुलेमान तारिक शेख वय वर्ष 25. असे 3 इसम आम्ही बस डेपोच्या परिसरातून ताब्यात घेऊ शकलो. अशा छोट्या मोठ्या गोष्टी कानावर येत होत्या, पण तक्रारदार कोणी येत नव्हतं आणि घटनेला आम्हाला पुष्टी मिळत नव्हती. त्यामुळं आम्ही वाट पाहत होतो आणि लकीली प्रतीक नागदा यांनी धाडस दाखवलं आणि त्यांनी FIR लॉन्च केली आणि आम्ही देखील आमची टीम ॲक्टिवेट केली आणि आम्ही त्या 3 आरोपींना पकडू शकलो. तर या रॉबरीबरोबरच आम्हाला त्यांच्याकडून 3 मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले आहेत की ज्याचे गुन्हे माणिकपूर पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत चोरीबाबत. यांच्यावर अजून विरारला आहे 302, माणिकपूरला 307 आहे, 2009चा आहे, वाळीवला चोरीचा आहे. त्याचबरोबर माणिकपूरला 324 बॉडी ऑफेन्स देखील आहे. गर्दुले आहेत, नशेच्या आहारी असतात आणि नशेमध्ये ते अशा प्रकारच्या कृती करताना वारंवार आढळून आलेल्या आहेत. तर यावेळी देखील काही लोक घाबरून पुढे येत नव्हते, पण नागदा यांनी धाडस दाखवलं आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतली आणि आम्ही त्यांना पकडू शकलो. 3 गाड्या मुद्देमाल जप्त केला आणि तो फोन जप्त करण्यात आलेला आहे.